आता असं जर समजा बघितलं, भाजप शिवसेना हे पहिल्यापासून एकत्र होते, सख्खे भाऊ. इथे राष्ट्रवादी चुलत नाही, सावतर भाऊ आहे, सावतर भाऊ. आलं लक्षात तुमच्या? आणि हे जनसंवाद यात्रा एकटा चलो रे भारतीय जनता पार्टी, आम्ही सगळ्यांना घेऊन सोबत जेवढे नेते आहेत आमचे अहमदपूरचे तेवढ्याला घेऊन आम्ही आपल्या समोर आलो. आता मला एक सांगायचंय की भाजपचं सरकार आहे, राष्ट्रवादीचं सरकार नाही, भाजपचं आहे. 105 आमदार भाजपचे, सगळ्यात मोठा पक्ष भाजप. मला सांगा, अजित पवार आलते, अजित पवारनी जाहीर सभेत सांगितलं की माझ्या लाडक्या आमदाराला बाबासाहेब पाटलाला 2,500 कोटी रुपये दिले. किती? 2,500 कोटी. मग आता एक सांगा मला, 2,500 कोटी दिले तर 3 पक्षाला त्याची समान वाटणी झाली पाहिजे. ती आपल्याला 3 लेकरं आहेत, आपण एकाला 1 भाकर, एकाला अर्धी, एकाला चक्कर करतो का? नाही करत. अर्धे का होत नाही, आपल्या 3 लेकराला देतो. असा प्रकार अहमदपूर विधानसभेत झाला नाही. 1 रुपया दिला नाही साहेब, 1 रुपया. सगळे पैसे आणायचे आमचे आणि त्यांच्या कार्यकर्त्याला द्यायचे. भाजपचा कार्यकर्ता चक उपाशी राहिलाय, चक उपाशी. चक या 10 वर्षात आमच्या बोकांडीवर असं काही यायले म्हणत होती. विनायक पाटील बसले बोकांडीवर, ते गेले तिकडं. आता हे बोकांडीवर, आता हे नाही चालणार. आता बोकांडीवर कोणाला बसू देणार नाही. मग आमच्यातलं कोणी आमदार होईल, मीच नाही लाडका, कोणी कंदाडे साहेब असतील, अशोक काका असतील, भारत स्वामी असतील, गणेश हाके साहेब असतील, आमचे तालुका अध्यक्ष सुद्धा असतील. काय आपल्याला पार्टी ज्याला कुंकू लागेल त्याच्या माग त्याला आमदार तुमच्या आशीर्वादानं येत्या काळामध्ये आपल्याला आता करायचे. एक सक्षम असा आमदार, तुमच्या घरापर्यंत येणारा आमदार, रात्री 12 वाजता फोन उचलणारा आमदार, हक्काचा आमदार आपल्याला आता करायचे. आपण भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला आम्ही जाणार आहोत आता सगळेच. की भाजपची अहमदपूर हे भाजपची जागा आहे, हे तुम्ही भाजपला सोडा. जर समजा आमच्या नेतृत्वानं जर म्हणले नाही नाही आता तसं होत नाही, ते आपल्यात आहेत आणि आता तिथले तिकीट आता त्यांना जाणार आहे, जाऊ द्या, आम्हाला काही देणं घेत नाही. पण आमच्या 5-6 जणांपैकी 1 जणाला कुंकू आम्ही लावणार आहोत. फक्त आम्हाला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तुम्ही आशीर्वाद देणार आहात का नाही एवढं सांगा, सगळ्यांनी सांगा हातवरी करून. काय तुम्ही काळजी करू नका. भाजपचं सरकार ऐकून घ्या माझं, आपण जाऊ दोघं पण ऐकून. आपल्या भाजप सरकारनं लाडली बहीण योजना, आता हे राष्ट्रवादीचं काय करायचे, आम्ही आणले तुमचं काय आणायला. मध्य प्रदेशमध्ये जे आपले आता कृषी मंत्री आहेत शिवराज सिंग चौहान यांनी 10 वर्षाखाली भाजपच्या सत्तेमध्ये 10 वर्षाच्या खाली हे लाडली बहीण योजना चालू केली. आणि त्या धर्तीवर भारतीय जनता पार्टीची सत्ता असल्यामुळं लाडली बहीण हे भाजपची योजना आहे, हे राष्ट्रवादीची योजना नाही. हे तुम्हाला डिक्लेअर सांगतो, त्याच्यात कुठलीही शंका बाळगू नका. आणि ही योजना नुसतं आता निवडणुकीपुरती नाही, ही योजना कायम चालू आहे, कायम.
आता आपल्या गावातल्या जर काही आमच्या भगिनी राहिल्या असतील तर त्यांचं सुद्धा करून घ्या. आपल्याला हक्काचे पैसे, आपल्या सरकारचे पैसे, म्हणून आपल्याला सगळ्यांना एवढ्या मोठ्या संख्येनं आपण इथं उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मालक. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही